हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आज आपण मराठीचा लेसन सखू आजी हा अभ्यासणार आहोत. त्याचे लेखक आहेत राजन गवस. 1959मध्ये त्यांचा जन्म झाला. ते प्रसिद्ध कथा कादंबरीकार, कवी, समीक्षक, संशोधक आहेत आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक. भंडारभोग, धिंगाणा, कळप, तणकट इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या आणि हुंदका हे काव्यसंग्रह. काचकवड्या हा ललित गद्य संग्रह प्रसिद्ध आहे. प्रस्तुत पाठातून सखू आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवनमूल्यांविषयीचे भान, तिची प्रगतिशील दृष्टी, निर्णयक्षमता, माणसांवरचे प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीत लेखकाने वर्णन केले आहे. तर लेसन आपण सुरुवात करूयात. सखू आजी परवा वारली ही गोष्ट कदाचित सांगण्या इतपत महत्त्वाची नसेल. अभी क्या है कि सखू आजी है वी ती काय परवाच वारली, मतलब परसों ही वो मर गई. ही जो स्टोरी है हे सांगण्यात ये बताने की इम्पॉर्टंट नहीं रहेगा, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. क्योंकि हम इतने रोज जो डेथ है वो अनुभव करते हैं. मग सखू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय? और फिर सखू आजी है वो उनकी डेथ हो गई, इसको इतना इम्पोर्टंट क्यों? असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. ऐसा क्वेश्चन है वो कोई भी विचारू शकेल. कोई भी पूछ सकता है. याबाबत मला काहीही म्हणणे नाही. लेखक बोलतात, इससे मुझे कोई म्हणजे याबाबत मला काहीही म्हणायचं, कुछ भी बोलणे का नाही आहे. तरी सखू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला. तभी भी लेखक बोल रहे हैं कि सखू आजी का जब डेथ हो गया तो तब आजी का मृत्यू है वो कैसे, उनकी डेथ है वो लेखक के मन खोलवर जखम करून गेला. मतलब दीप जखम मतलब इजा करून गेला. आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटतं. हमारा जो कुछ आपलं म्हणजे अपना ऐसा कोई काही हरवल्यासारखं इस दुनिया में से चला गया है असं मला आजही वाटतं. माझ्या जगातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाटते. अभी लेखक इधर बोलते हैं की माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाढते. मतलब उनके जीने का एक शुभ्र मतलब एक स्वच्छ असं काही संपलं, खत्म हो गया और उसकी एक पोकळी मतलब त्या आजीचं मरण पावणं हे लेखकाला एक पोकळी वाटते. मतलब एक खालीपन महसूस लेखक करते हैं. कोण? सखू आजी. कोण? सखू आजी आणि माझी कोण लागत होती ती, और वो कोण लगती थी मेरी? कोणीच नाही. कोई भी तो नहीं. ना माझ्या जातीची ना पातीची, न वो मेरी कोई कास्ट की थी ना किसी मतलब वो मेरी कास्ट की भी नहीं थी. पण तरीही ती माझ्या जवळची होती. तरी भी वो मेरे कैसे क्लोज थी. रक्ताच्या माणसा इतकीच. ती कोणी माझी कोणीच नव्हती. जो सखू आजी है वो मेरी कोई मतलब लेखक की कोई भी नहीं थी. तभी वो लेखक के पास क्लोज थी और उनके रक्ताच्या माणसासारखे जो हमारे खून के रिश्ते हैं वैसी वो उनकी लेखक की सखू आजी थी. सखू आजीचं वय वर्ष 90. जो आजी है सखू आजी उनका जो एज था 90 था. हातात काठी वाकून कमान झालेलं शरीर. अभी उनके हाथ में कैसे स्टिक थी. ये दिखता है ना, तो सखू आजी ने कैसे स्टिक पकड़ी है.
तो वैसे वो स्टिक पकड़ती थी। वाकुन कमान झालेला शरीर, मतलब वो उनका बेंड हुआ, वो हो गया था, उनका जो बॉडी थी वो बेंड हुई थी। चेहरा सुरकुत्यांनी भरलेला, उनका जो फेस था वो सुरकुत्यांनी म्हणजे त्वचेची चुण्या चुण्या अशा झालेल्या. आता ओल्ड जो लोग है तो उनकी जो स्किन है वो कैसी लूज हो जाती रहती है ना, तो सकू आजीचे पण तशीच झाली होती. चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. सकू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, आजी कुठं चाललीस? तर लगेच उत्तर, कुठं जातोस बाबा? सकू आजी एक गली से जाती थी, तब उसे सहज मतलब ऐसे ही बोला कि आज आजी कुठं चाललीस? उसे पूछा कि किधर जाती हो? तर लगेच उत्तर, कुठं जातोस बाबा? तो वो फटाक से आंसर देती थी कि हम कुठं जातोस बाबा, मतलब किधर जाते हो? म्हातारा माणूस, हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. लेकिन वो बोलती थी कि म्हातारा माणूस मतलब मैं कैसी हूँ अभी, ओल्ड हो गई हूँ, और हाड़ गेली मतलब जो बोन्स है वो कैसे, वड़ाला मतलब जो नदी रहती है वैसे ही एक वड़ा बोलते हैं उसे. पानी का झरना कैसे रहता है तो उसे मराठी में वड़ाला कहते हैं. तो हाड़ मतलब जो बोन्स है वो वहाँ गई. मृत्यु के बाद में हमारे जो है बोन्स है वो पानी में विसर्जित करते हैं ना, इसलिए वो बोलती है कि हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. मड्याला मतलब मरी हुई जो बॉडी रहती है उसे मडा बोलते हैं. तो वो बोलती है हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचंच असं नाही. अभी जो बुढ़ी सकू आजी है वो क्या बोलती है वो सबको समझ में नहीं आता था, पर प्रत्येकजण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. लेकिन हर लोग उसे बोलने के लिए प्रयास करते थे. म्हातारी प्रत्येकाशी बोलते. मला सकू आजी नेहमीच एक कविता वाटते. आता म्हातारी प्रत्येकाशी वो सकू आजी है वो सबको बोलती थी. मला सकू आजी नेहमीच एक कविता वाटते. लेखक बोलते हैं कि सकू आजी हमेशा एक पोएम करने वाली लगती है. ती कवितेत बोलते, वो के पोएम में ही बोलती थी, कवितेतच जगते. ती कवितेतही बोलते आणि कवितेतच वो जीती थी. तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडं दिसलं नाही. लेखक बोलते उतना सारा जो ज्ञान है उनको, भाषिक ज्ञान, बहुत सारा भाषिक ज्ञान है, वो किसी के पास नहीं दिखता था. सकू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. म्हणजे कोणी म्हटलं म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला, तर ती लगेच म्हणायची. सकू आजी को सहज बोलायला लागली. सकू आजी कैसे सीधे से सादे से बोलने लगती थी, तो वो कैसे कविता मतलब पोएम में ही वो बोलती थी. म्हणजे कोणी म्हटलं म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला. अभी वो कैसे बुढ़ी है, तो वो लोग दूसरे लोग उनको बोलते थे कि बुढ़ी है तो घर पे ही बैठना, किधर जाती हो घरात बसून, मतलब घर छोड़ के किधर जाती हो. तर ती लगेच म्हणायची. तो वो लगेच मतलब वो फास्ट से आन्सर देती थी की मरण लोकाला सरण डिक्काला, माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं काणूस, म्हातारी नवसाची भरून उराची. हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं. अभी सकू आजी है वो कविते में भी बातें करती थी. तो कोई भी उसे कोई बोलता था तो वो कविते में ही ऐसे बोलती थी. पण
लेकिन वो वर्ड्स है वो राइमिंग वर्ड करके ही वो बोलती थी. पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या त्या तोंडातून मुंह से वो शब्द निकलते थे. तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. ती उससे वो बातें करते समय एक अवर्णनीय मतलब वर्णन करण्यास कठीण. इनडिस्क्राइबेबल ऐसा वो आनंद था, खुशी थी वो की लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची. वो बच्चे लोग हैं वो क्या स्कूल में जाते जाते उन आजी के मतलब सकू आजी है उसके नज़दीक जाके बैठते थे. शेतातल्या देवाच्या गोष्टी ती सांगायची. म्हणजे खेत में जो भगवान रहते हैं गॉड रहते हैं उसकी वो स्टोरी बताती थी. आजीची गोष्ट कधी कधी आठवडा चालायची. अभी जो स्टोरी वो बताती थी वो वीक में ऐसे चलती थी, मतलब वीक भर वो चलती थी. शाळेला जाताना काही वेळ, शाळेहून येताना काही वेळ, मतलब कभी कभी क्या शाळे में जाते समय और स्कूल छुट्टी तभी भी वो कहानी बताती थी. असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. ऐसा वो उनका फिक्स ऐसा प्रोग्राम होता था. एकदा आजीने गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली. अभी एक बार क्या हुआ, आजी ने मतलब जो ग्रैंड मदर है वो क्या एक स्टोरी ऐसे ही उन्होंने स्टार्ट की आणि ख़त्म भी की. पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली. पण ती जी स्टोरी आहे ती लेखकाच्या मनामध्ये घोळत राहिली. दीर्घकाळ मतलब बहुत दिन तक, मोठ्या कालाचा अवधी, लॉंग पिरियड. रेंगाळणे म्हणजे काय तर तिथल्या तिथे फिरणे. म्हणजे मनामध्ये तेच त्यांना ती स्टोरी आहे तीच रेंगाळत होती. आजी म्हणाली शेतात एक साप होता. आजी है वो बोलती है कि खेत में एक स्नेक था, त्याचा माणूस झाला. वो क्या मैन बन गया, त्याला पंख फुटले. उनको क्या क्विल है वो आ गए. तो समुद्रावर गेला. फिर वो क्या समुद्र है वहाँ पे गया. 4 तपस्या की. बाद में उन्होंने क्या किया तपश्चर्या की. परत आला आणि त्याचा बैल झाला. और फिर वो आया और उसका क्या बैल हो गया, ऑक्स हो गया. खांदा मळला, जो खांदा शोल्डर है वो गंदा हो गया. नांगर झुंपला, जो नांगर हम खेत के लिए यूज़ करते हैं वो लगाया. भाळाला नागिन ढसली, बैलाची दातकुंडी बसली. अभी वो सकू आजी है वो राइमिंग वर्ड में ही बोलती है. तो भाळाला मतलब लोखंडी पाता आहे, नागिन डसली आणि बैलाची दातकुंडी बसली. म्हणजेच काय दातकुंडी बसणे म्हणजे दातखिळी बसणे. तर ती भाळाला नागिन, भाळ म्हणजे काय की नांगराच्या टोकाला लावण्याची लोखंडी पाते असते, लोखंडी पातं त्याला बोलतात भाळ. तिथले नागण डसली आणि बैलाची ती काय दातकुंडी आहे. जो फीट येते, फीट आती है तब हमारे दांत एक बैठते हैं ना, वैसे उसे बोलते हैं कि दातकुंडी. उसे क्या कहेंगे दातखिळी बसली आणि नांगराची नदी झाली. अभी जो नांगर है उसकी क्या हो गई रिवर हो गई. तो समझ में आई है लेसन.
आगे का लेसन हम बाद में देखते हैं, ठीक है। थैंक यू।